सध्या सोलापुरातील ज्युनियर रामचरण म्हणून ओळखला जाणारा सैफन शेख हा तरुण संपूर्ण भारतात चांगलाच चर्चेत आला आहे। फेसबुक इंस्टावर त्याचे मिलियन मध्ये व्ह्यूज गेले आहेत। हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला आहे। सुपरस्टार रामचरण यांना भेटण्याची धडपड आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्यावर पडणारच त्याच वेळी मध्यस्थी बॉडीगार्डची एंट्री। घटना जाणून घेण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा। साऊथ सुपरस्टार रामचरण त्यांच्या आगामी पेड्डी चित्रपटामुळे चर्चेत आहे। गेम चेंजर फ्लॉप ठरल्यानंतर रामचरण यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत। त्यामुळे तो चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये कोणतीही कसर सोडत नाहीयेत। दररोज वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये सहभागी होत आहे। नुकताच पेड्डीच्या एका प्रमोशन इव्हेंट मध्ये त्याच्या एका चाहत्याने म्हणजे सोलापूरच्या सैफन शेख याने त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच वेळी रामचरणचा MMA फायटर बॉडीगार्ड केविन कुंटा भिंतीसारखा मध्ये आला आणि त्या चाहत्याला अक्षरशः हवेतल्या हवेत उचलून बाहेर नेलं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात जान्हवी कपूर रामचरण यांच्या बाजूला बसली होती। रामचरण यांना हात लावताना चाहता जान्हवी कपूरच्या अंगावर जवळपास पडलाच होता, पण रामचरण यांचा बॉडीगार्ड ऍक्शन मोडवर आलाय। नेमकं काय घडलं? रामचरण यांचा चाहता आणि बॉडीगार्ड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत। पेड्डीच्या प्रमोशनसाठी रामचरण सातत्याने इव्हेंट मध्ये हजेरी लावत आहे। नुकत्याच एका कार्यक्रमात ते अभिनेत्री जान्हवी कपूर सोबत उपस्थित होते। दोघेही स्टेजवर खुर्चीत बसले असताना एक चाहता म्हणजेच सोलापूरचा सैफन शेख अचानक रामचरण यांच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला। गोंधळात तो चुकून जान्हवी कपूरवर पडला। याच क्षणी राम याचा बॉडीगार्ड केविन कुंटा तत्काळ ऍक्शन मोड मध्ये आला आणि त्या चाहत्याला एका झटक्यात उचलून बाहेर घेऊन गेला। केविनच्या या अलर्टनेसचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे। खऱ्या आयुष्यात MMA फायटर असलेल्या केविनची ताकद या व्हिडिओत स्पष्ट दिसून येते, तर आपल्या देवताला भेटण्यासाठी तळमळ सैफन शेख याची दिसून येत आहे। मात्र नंतर रामचरणने मोठेपणा दाखवत त्याच चाहत्याला सैफन शेख याला पुन्हा जवळ बोलावलं आणि त्याच्या सोबत फोटोही काढलाय। यामुळे नेटकऱ्यांनी रामचरण यांचं कौतुक केलं आहे। सध्या हा सैफन शेख सोलापुरी कट्टावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे।